नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च मॅनेजमेंटतील GNM थर्ड इयर। तर तुम्ही ना हेनरी फॅयलची जो मी ऑलरेडी क्वेश्चन टाकला आहे तर त्याचेही आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचेच तत्व आहेत, तत्वे जे आहेत ते येतात। तर आपण हे बघूया, हेही लिहिलं तरी चालतील। तर लॉरेन्स अप्पे यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळ केल्यानंतर त्यांच्या अनुभवावरून त्यांनी व्यवस्थापनाची 10 तत्वे मांडली आहेत। त्यांनाच द 10 कमांडमेंट्स ऑफ द मॅनेजमेंट असं म्हणतात। तर हे रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर आपण त्यांचे कोणते 10 तत्वे आहेत ते बघूया। लॉरेन्स अप्पे यांचे व्यवस्थापनाची तत्वे आहेत। तर पहिलं तत्व आहे, ज्या संस्थेत आपण काम करतो ते व्यवस्थापनात काम करणाऱ्या व्यक्तीचे स्थान समजून घ्यायचं आहे। हे पहिलं तत्व आहे लॉरेन्स अप्पे यांचं। त्यानंतर आहे दुसरं तत्व, संस्थेचे उद्दिष्ट जर आर्थिक नफा असेल तर त्या संस्थेची सेवा चालू ठेवण्यासाठी आपल्या कामामुळे संस्थेस कसे फायदे होतील हे पाहणे अत्यावश्यक आहे। संस्थेचे उद्दिष्ट जर आर्थिक नफा आहे तर त्या संस्थेची सेवा चालू ठेवण्यासाठी आपल्या कामामुळे संस्थेस कसे फायदा होतील हे पाहणे अत्यावश्यक आहे। ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापनातील प्रत्येक काम अतिशय सावधानीने व ते योजनाबद्ध झाले पाहिजे। कोणत्याही प्रकारची उणीव राहता कामा नये। त्यानंतर व्यवस्थापनाच्या खात्रीलायक परिणामांकरता दीर्घकालीन व अल्पकालीन ध्येय उद्दिष्टांची आखणी केली पाहिजे, म्हणजे ते ठरवले पाहिजेत। त्याच्यानंतर पाचवं तत्व आहे की ध्येय उद्दिष्टे साध्य होण्याकरता स्वतः व्यवस्थापनातील इतर व्यक्तींशी सामंजस्याने व अनुभवानेच कार्यरत राहिले पाहिजे, हे ओळखावे। संघातील प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यक्तीला आपले काम काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे याबाबतची पूर्ण माहिती असली पाहिजे। ती व्यक्ती काम कसे करते, तिचे परस्परांशी संबंध कसे आहेत व तिला कोणते अधिकार दिलेले, या सर्व गोष्टींकडे व्यवस्थापनाचे लक्ष असलं पाहिजे। सातवं तत्व त्यांचं आहे की प्रत्येक व्यक्तीने कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची नियमित तपासणी करून समालोचन करावे, त्यावरून तिची किती प्रगती झाली आहे व किती सुधारणा होणे आवश्यक आहे हे कळते। याकडे व्यवस्थापनाचे लक्ष असायला पाहिजे। त्यानंतर आहे आठवं तत्व की व्यवस्थापनाच्या संस्थेच्या प्रगतीबरोबरच प्रत्येक व्यक्तीचा विकास, सहकार्य, मार्गदर्शन याकरता संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट अंमलात आणावे। नववं तत्व आहे व्यवस्थापनेने प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेची जाणीव ठेवावी, योग्य वेळी त्याला उत्तेजन द्यावे, त्याला त्याच्या कामाचा मोबदला जो आहे तो देऊन संस्थेच्या भरभराटीसाठी त्याचा सहयोग करून घ्यावा। व्यवस्थापनाने काय करायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीची योग्यतेची जाणीव ठेवायला पाहिजे, योग्य वेळी त्याला उत्तेजन द्यायला पाहिजे, त्याला त्याच्या कामाचा मोबदला देऊन संस्थेच्या भरभराटीसाठी त्याचा उपयोग आणि सहयोग करून घ्यावा। व्यक्तीला दिलेल्या कामाचे व ज्याला त्याच्या सेवा मिळणं त्याचेही समाधान झाले पाहिजे, व्यवस्थापन पाहावे। म्हणजे व्यक्तीला केलेल्या कामाचं, जो व्यक्ती काम करते संस्थेमध्ये, रुग्णालयामध्ये, कुठेही केलेल्या कामाचे व ज्याला सेवा मिळणार आहे त्याचेही समाधान झालं पाहिजे ना, तर हे पाहिजे व्यवस्थापन पाहावे। तर ही आहेत आपली प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, जो 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो। लॉरेन्स अप्पे जे आहेत त्यांचे हे तत्वे आहेत 10 आणि तर ही तुम्हाला 5 मार्काला लिहावी लागतात, ठीक आहे। आणि हेनरी फॅयलची जी विचारली जातात ती वेगळी आहे, त्याचा ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ आहे, तोही बघू शकता। ती पण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेनरी फॅयलची तत्वे आहेत। तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ। तर लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायची आहे, मस्त राहायचं, अभ्यास करायचा, कारण एक्झाम जवळजवळ येते। तुम्ही तुमचा कोणी नोट्स देतील का तर स्वतः स्टडी करायला किंवा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगले एक्झाममध्ये मार्क्स मिळवता येतील। तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।